नमस्कार मित्रांनो, मी बाजीराव बोरुडे प्रेम संदेश नॉलेज हाऊसमधून मी आपल्यासाठी घेऊन येत आहे एक नवीन व्हिडिओ सिरीज जिचं नाव आहे चले जिंदगी को आसान करे। या व्हिडिओ सिरीजमध्ये आपण बोलणार आहोत व्यक्तिमत्व विकासावरती। मित्रांनो, व्यक्तिगत विकास खूप महत्त्वाचा आहे। व्यक्तिगत विकास म्हणजेच सर्वांगीण विकास आणि प्रत्येकाचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी ही व्हिडिओ सिरीज मी घेऊन येत आहे। तर लगेचच माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ आवडला तर लगेचच कमेंट करा। मित्रांनो, वैयक्तिक विकास म्हणजे काय? तर वैयक्तिक विकास म्हणजे आपल्या विचारांचा विकास, आपल्या कौशल्यांचा विकास, आपल्या स्वभाव आणि वर्तनाचा विकास आणि आपल्या अंतर्गत क्षमतेचा पूर्ण वापर करून जगणे म्हणजे वैयक्तिक विकास। तर हा एक सतत चालणारा प्रवास आहे आणि जो आपल्याला चांगला माणूस, जबाबदार नागरिक आणि यशस्वी व्यक्ती बनवतो। तर हा वैयक्तिक विकास का आवश्यक आहे? कारण जग वेगाने बदलत आहे, आपण बदलतो। आपण जर बदललो नाही तर मागे राहून जाऊ। आणि म्हणून कारण स्पर्धा दिवसेंदिवस वाढत आहे, वेगळं ठरण्यासाठी आपल्याला आपल्या वैयक्तिक किंवा व्यक्तिमत्व व कौशल्ये मजबूत करायला हवीत। जर आपल्याला आपलं व्यक्तिगत विकास साधायचा असेल तर आपल्याला आपल्या कौशल्यांवरती पकड निर्माण करावी लागेल। आणि तसंच कारण खरी समाधानाची भावना आपल्या अंतर्गत विकासातूनच मिळते आणि म्हणून फक्त बाह्य यश संपादन करून चालणार नाही, तर त्याचबरोबर वैयक्तिक विकास होणंही तितकंच गरजेचं आहे। आणि म्हणून मित्रांनो, वैयक्तिक विकासासाठी काही महत्त्वाचे टप्पे आहेत, जे की पहिला टप्पा आहे तो म्हणजे स्वतःची ओळख, म्हणजेच सेल्फ अवेअरनेस, स्वतःबद्दलची जाणीव। याच्यामध्ये काय येईल? तर याच्यामध्ये पहिली गोष्ट येते ते म्हणजे आपले गुण, आपले दोष, आपली ताकद, आपली कमकुवत बाजू ओळखणं। आणि दुसरं म्हणजे स्वतःशी प्रामाणिकपणे राहणं, स्वतःशी प्रामाणिक राहणं। दुसरा टप्पा आहे तो म्हणजे ध्येय निश्चित करणं, ज्याला आपण गोल सेटिंग्स म्हणतो ना। मग हे गोल कसे असावेत? तर हे स्पष्ट व मोजता येणारे ध्येय ठेवणं, जसं ज्याला आपण म्हणतो आपले गोल्स हे स्मार्ट गोल असावेत। दुसरं आहे की मोठं स्वप्न पाहून त्याकडे छोट्या छोट्या पावलांनी चालत राहणं। आणि तिसरा टप्पा आहे तो म्हणजे सातत्यानं शिकणं, कंटिन्युअस लर्निंग ज्याला आपण म्हणतो। तर ही लर्निंग आपल्याला कशी करता येईल? तर त्यासाठी आहे पुस्तकं वाचणं, अनुभवातून आपण शिकतो, प्रशिक्षण घेतो, प्रशिक्षकाकडून शिकतो, लोकांशी संवाद साधतो आणि यामधून आपण शिकणं हे खूप गरजेचं आहे। याला कंटिन्युअस लर्निंग खूप महत्त्वाची आहे। आणि त्याचबरोबर महत्त्वाचं आहे की जुन्या सवयींना सुधारून नवीन कौशल्य आत्मसात करणं। आणि चौथा टप्पा आहे तो म्हणजे स्वयंशिस्त, ज्याला आपण म्हणतो सेल्फ डिसिप्लिन। या सेल्फ डिसिप्लिनमध्ये काय येतं? तर वेळेचं योग्य नियोजन करणं आणि त्याचबरोबर काम टाळण्याची जी आपल्याला सवय असेल तर ती सवय सोडून देणं, काम वेळच्या वेळेवर करणं, प्रत्येक गोष्टीला टाईम ठरवून देणं। आणि म्हणतात ना, वेळ खूप मूल्यवान आहे, गेलेली वेळ परत येत नाही। आणि म्हणून कामाचं नियोजन करणं, वेळेचं नियोजन करणं खूप गरजेचं आहे। आणि पाचवा टप्पा आहे आणि तो म्हणजे सकारात्मक दृष्टिकोन, ज्याला आपण म्हणतो पॉझिटिव्ह ॲटिट्यूड। आणि हा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ह्यासाठी गरजेचा आहे की जर आपल्याला अडचणींना संधी म्हणून त्याकडं पाहता आलं तर आपला सकारात्मक दृष्टिकोन वाढीस लागतो। आणि म्हणून अडचणी जर आपल्या आयुष्यामध्ये येत असतील तर त्याला एक संधी म्हणून बघा, त्याला एक समस्या म्हणून किंवा अडचण म्हणून बघू नका, तर ती एक नवीन संधी आपल्यासाठी आहे असं समजून काम करा। दुसरी गोष्ट आहे नकारात्मक वातावरणापासून दूर राहणं। जर आपल्याला सकारात्मक दृष्टिकोन वाढीस लावायचा असेल तर नकारात्मक गोष्टींपासून, त्या वातावरणापासून आपल्याला दूर राहणं खूप गरजेचं आहे। तर हे जे आपण टप्पे पाहिलेले आहेत
हे वैयक्तिक विकासाचे टप्पे आहेत. आणि याच टप्प्याबरोबर आपल्याला याचा फायदा काय होईल बाबा, तर तो असा आहे की वैयक्तिक विकासाचे जे फायदे आहेत ते असे आहेत. त्यातला पहिला फायदा आहे तो म्हणजे आत्मविश्वास वाढतो. वैयक्तिक विकासाने काय होतं तर आपला आत्मविश्वास वाढतो. संधी मिळण्याची शक्यता वाढते. दुसरं आहे ते संधी मिळण्याची शक्यता वाढते. तिसरं आहे आपले नातेसंबंध सुधारतात. चौथं आहे मानसिक आणि भावनिक आरोग्य चांगलं राहतं. त्याचबरोबर जीवनात समाधानाची भावना निर्माण होते. या वैयक्तिक विकासामुळे आपल्याला एक संपूर्ण माणूस ज्या पद्धतीने आपण पाहिलं की आत्मविश्वास वाढतो, नवीन संधी मिळण्याची शक्यता वाढते, नातेसंबंध सुधारतात, मानसिक आणि भावनिक आरोग्य सुधारतं आणि जीवनात समाधानाची भावना निर्माण होते. मित्रांनो, यासाठीच तर आपण आपला वैयक्तिक विकास साधणं खूप गरजेचं आहे. प्रत्येक मनुष्य आयुष्यामध्ये याच गोष्टी अपेक्षित करतो आणि म्हणून तुमचं आयुष्य बदलणारी एकच व्यक्ती आहे. तुम्हाला जर तुमचं आयुष्य बदलवायचं असेल तर त्यासाठी एकच व्यक्ती आहे. कोण बरं आहे ही व्यक्ती? मित्रांनो, ही व्यक्ती दुसरं तिसरं कुणी नसून तुम्ही स्वतः आहात. आज घेतलेला एक छोटासा निर्णय काहीतरी नवं शिकण्याचा किंवा स्वतःला सुधारण्याचा, आज घेतलेला एक निर्णय काहीतरी नवं शिकण्याचा किंवा स्वतःला सुधारण्याचा तुमचं संपूर्ण भविष्य घडवू शकतो. मित्रांनो, वैयक्तिक विकास हा एक दिवसाचा कार्यक्रम नाही, तो आजीवन चालणारा प्रवास आहे. आणि म्हणून आजपासूनच स्वतःवर गुंतवणूक करा, नवीन गोष्टी शिका आणि आपल्या सर्वोत्तम आवृत्तीमध्ये जगा. तुम्ही तयार असाल तुमची स्वतःची नवीन आवृत्ती निर्माण करण्यासाठी, स्वतःमध्ये बदल घडवून आणण्यासाठी, स्वतःचा वैयक्तिक विकास साधण्यासाठी? तर मित्रांनो, आजच माझा हा पर्सनल डेव्हलपमेंट म्हणजेच वैयक्तिक विकास या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हा. तुमचं नाव नोंदवा. खाली नंबर दिलेला आहे, त्या नंबरवरती कॉल करून तुमचं नाव नोंदवू शकता आणि लगेचच सहभागी व्हा या नवीन प्रवासासाठी, नवीन काही शिकण्यासाठी, स्वतःचं नवीन व्हर्जन बनवण्यासाठी. धन्यवाद.